नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथे ढोकळा बनवणार आहे. तर एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे. आता ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घ्यायचे. आता इथं पाणी थोडं थोडं करत पिठामध्ये टाकून घ्यायचे. आता छान असं पीठ मळून घ्यायचे. आता पूर्ण पाणी टाकून घ्यायचं या वाटीतलं. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे 1 वाटीभर पाणी लागलेलं आहे आणि वरी 2 चमचे मी पाणी जास्त टाकलेलं आहे. आता लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा, ओवा, हळद टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं मी 1 चमचा साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा लिंबू सत्व घेतले. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इथं एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्हाला चमच्यानं दाखवते. ते या पद्धतीनं तयार झालेलं आहे. आता याला 10 मिनिटं असं झाकून ठेवायचे. आता इथं 10 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकायची राहिली होती, ती टाकून घेतली. आता तोपर्यंत इकडं मी गॅसवर कढई ठेवणार आहे, स्टँड ठेवायचे. आता 1 ते 1.5 गिलास पाणी टाकायचे याच्यामध्ये. आता इथं प्लेटला तेल लावून घ्यायचे. आता इथून पुढची प्रोसेस हातानंच करायची असते. आता चमच्याचा वापर करायचा नाही. आता इथं ह्याच्यात मोठे 2 चमचे तेल टाकले. आता खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकलेला आहे. आता हे छान असं हाताने फेटून घ्यायचे. अशा पद्धतीने एकदम छान असं हलकं हलकं पीठ बनतं आणि लगेच आपल्याला या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता झाकण ठेवायचे. 20 ते 25 मिनिटं असं झाकून ठेवायचे. तोपर्यंत इकडे मी फोडणीची तयारी करून घेणार आहे. आता 20 मिनिटांनंतर मी चेक करून बघणार आहे. इथं टूथपिक घेतलेले, थोडंसं चिटकत आहे. आणखीन 10 मिनिट ठेवायचे झाकून. 10 मिनिटानंतर आणखीन एकदा बघायचे. आता एकदम छान असं टूथपिक क्लिअर निघत आहे. आता खाली ढोकळा उतरून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर अशा पद्धतीने पलटून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम छान अशी जाळी आलेली आहे. आता याला थंड झाल्यावरच कट करून घ्यायचा ढोकळा. तुम्हाला दाखवते. तर एकदम छान अशी जाळी आलेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फोडणी टाकायची वरून याच्यावर. आता फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे 2 चमचे. आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. बारीक केलेली मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, थोडंसं हिंग टाकायचे. आता या ढोकळ्यावर अशा पद्धतीनं ही फोडणी टाकून घ्यायची. आता तयार झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.